नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. पहिल्याचं उत्तर आहे थरचे वाळवंट, दुसरी मान्सून, तिसरी गुजरात आणि चौथं पारा. राजस्थान मैदानी प्रदेशाला थरचे वाळवंट म्हणतात. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. 3. भारतात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. आणि चौथं आहे ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य पारा आहे. त्यानंतर जोड्या लावा. अ गट आणि ब गटाच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, अचूक जोड्या मी वाचून दाखवते. 1. भारतातील मैदानी प्रदेश सुपीक मृदा. 2. सॅवाना. ड. अवर्षण प्रतिकारक गवत. 3. भारतातील नगदी पीक चहा. आणि 4. मॅनास आंतरराष्ट्रीय पर्यटन ठिकाण. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये चुकीबरोबरसाठी 5 विधानं दिली जातील आपल्याला आणि ती विधानं चूक आहेत की बरोबर आहेत हे आपण लिहायचं या पद्धतीने आणि 5 गुण मिळवायचे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. एका वाक्यात उत्तरे. 5 एका वाक्याची उत्तरे. पहिलं, ब्राझीलमधील उष्ण पानझडीची वने आणि काटेरी झुडपी वने वनप्रकार आहे. 2. नकाशात दर्शवलेले बेट माराजा बेट आहे. 3. नकाशात मगर पॅटनॉल याच ठिकाणी आढळते. 4. तांबरीन हा प्राणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळतो. 5. नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश पंपाच आहे. या पद्धतीने 5 एका वाक्यात पूर्ण करायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा. कारणे द्या. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे. त्याचे कारण बघा, या पद्धतीने लिहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्यासोबत खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली, कोणत्या गोष्टी न्याव्यात? कचऱ्याचं व्यवस्थापन करणे गरजेचे असते. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. या कारणे द्याचं उत्तर विधानाचं या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर आलेख काढायचा आहे दिलेल्या सारणीनुसार, स्तंभालेख. आणि त्यावर आधारित विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची. पुढचा प्रश्न 6वा आ भाग. सहा प्रश्न विचारलेले आहेत. एक आलेख दिलेला आहे आणि त्यावर आधारित रेषालेख आहे. त्याच्यावर माहिती वाचून त्या आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला या 6 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत या पद्धतीने आणि त्याला आपल्याला 6 मार्क्स मिळणार आहेत. हा प्रश्न ऑरला असतो. 6वा प्रश्न अ भागामध्ये आपल्याला आलेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची किंवा दिलेल्या रेषालेखावरून आपल्याला 6 प्रश्नांची उत्तरं नमूद करायची आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे.
समुद्रकिनारी फिरावयास गेल्यास भरती ओटीच्या वेळा जाणून घ्याव्यात. का घ्यायच्या त्याचं कारण या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर भारतात मान्सून प्रकारचे हवामान का आढळते त्याचं उत्तर. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा पूर्वपरीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरेल. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.